आणि त्यावेळेस जेव्हा हा रस्ता कम्प्लीट होईल, वादाचा रस्ता कम्प्लीट होईल, त्यावेळेस वादाचा रस्ता त्यांनी पूर्ण करावा. आमचे काही म्हणणं नाही याच्यावर. नाही तर हा रस्ता आहे ना यांनी बंद करावा. सर्व नंबरच्या बांधाने डायरेक्ट रस्ता द्यावा. हा वादाचा रस्ता आहे. ऑलरेडी याचा कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि याच्यामध्ये ना एका पर्सनल ना यांनी निधी टाकलेला आहे आणि तो सांगत पंचायतीने निधी टाकलाय. याची सगळी बोगस नोंदी. कारण की ज्यावेळेस पेपनाकर सरांनी खाली ज्यावेळेस ग्राउंड लेवलला ज्यावेळेस किती ना पाणी केलं ना फोन, तर त्यावेळेस तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सांगितलं होतं बोगस नोंद झाली म्हणली. कारण की ज्यावेळेस माझ्या ऊसाची नुकसान केली 350 मुळ्यांची, त्याचा पण अर्ज मी तहसीलदारला याचा पाठपुरावा केलाय. पाठपुरावा करून जवळजवळ अर्ज माझा खाली येऊन 2-2.5 महिने झाले. 7-8 महिने माझा आहे ना अजून पण पंचनामा झाला नाही. जवळ आता ह्याच केसचा पंचनामा होत नाही. तर यांनी लगेच निकाल देऊन टाकला. वादाचा रस्ता दिलाय. माझे 3 याचे अर्ज आहे. 3 अर्जांचे पंचनामे याच्यामध्ये करतेच नाही पंचनामा. नक्की काय करतात का? तोंड बघून कामं करतात का? आम्ही गरीब असल्यामुळे आमच्या एवढा अन्याय चाललाय. आता मी एक ऑर्डर आणली या रस्त्यावरून तुर्त जाण्यासाठी ऑर्डर आहे. त्यामुळे मागे जाऊन देतात. नाही 4 महिने आम्ही ह्याच ऊसातून गेलेलो आहे. तुम्हाला सांगतो मी, माझी आई आणि माझा भाऊ अहो ह्या ऊसातून गेलो. अहो कोणाला दया नाही आली, आमची केव नाही आली. आम्ही काय भीक मारत होते आणि ते पण इथून तर तिथपर्यंत त्या घरापर्यंत आमचंच गेलं ह्या वाटेला आणि आम्हालाच बंद केलं इथं. आणि अर्जदाराचं काय म्हणणं आहे ते बघा, त्या बांगल्यापर्यंत ना बरं का? नाही तुम्हाला का काढलं होतं? तुम्हाला संधी देऊन बोलायची. आलं ना संधी देऊन तुम्हाला बरं का? बघा तिथपर्यंत कॅमेरा घेऊन बघा, तिथपर्यंत आमचं आले. ती कांदा चाळी दिसते का? मग तुमचा अधिकार कुठंच काय आला? 30 समोर कांदा चाळी दिसते का? त्या कांदा चाळी बसून तर इथपर्यंत माझ्या जवळ आहे ना रुंदीला 6 ते 8 फूट आणि लांबी 700 ते 800 फूट. यात ह्या रस्त्याला माझी एवढं क्षेत्र गेले. एवढं क्षेत्र जाऊन सुद्धा मला यांनी माझ्या रस्त्याचा अडथळा केलाय. आणि माझी केस आता कोर्टात चालू आहे. ते पंचनामा करून देते नाही. अर्ज सांगतोय ह्या रस्त्याचा आधी झालाय. हा अर्ज सांगतोय हा रस्ता कम्प्लीट रस्ता आहे. त्याचं म्हणणं काय? त्या बंगल्यापासून त्या बंगल्यापर्यंत हा सार्वजनिक रोड आहे. आणि माझ्या केसमध्ये काय सांगतात का यांची बोगल हे नाही रस्ता, यांचा वैयक्तिक रस्ता त्यांच्या बंगल्यापाशी वैयक्तिक रस्ता सांगते अशी. त्या तिकडे पण रस्ता त्यांनी अडवलेला आहे. माझ्या सगळे व्हिडिओ सगळे यांनी रस्ता कसा अडवलाय, माझे ट्रॅक्टर कसे अडवले. मला ज्यावेळेस घुस काढायला होता आम्हाला म्हणलं राखेल वरती ट्रॅक्टर जाळून टाकू याच्यामध्ये. आणि माझं 350 मुळ्याचं नुकसान केलं त्या तिथं वावरामध्ये. माझं एवढं रस्ता जाऊन सुद्धा बरं का, माझं रस्ता एवढं जाऊन सुद्धा माझी नुकसान केली. आणि मी लोकांच्या हातपाया पडून ना माल काढत होतो वावरातून माल काढत होतो. तर सुरेश दसरथ मठाने यांनी ना त्या मोकळ्या वावरात पाणी दिलं सोडून. एवढा अन्याय चाललाय आमच्या. अन्याय कुठे थांबला पाहिजे ना? प्रत्येक वेळेसला आमचं एकत्राची पाईपलाईन होती, त्याला बुच मारले यांनी. आणि याच्यामध्ये ना त्याच्या आधी काय अडवून नाही का? त्याचा सुद्धा अर्ज तहसीलदार केलेला आहे. आणि ते खाली पंचनामासाठी आले तर खालचे अधिकारी ना पंचनामा करते नाही. आता त्या आधी पण ना खाली ग्राउंड लेवल नाही का बरं का, भेटलाच पाहिजे ना. आम्ही घेतला नाही आमचं फक्त एवढं म्हणजे नाही भेटला त्यावेळेस मी तिला द्यायला बघ कमी पण आता तिला विकूनच जे आहे ना हा रस्ता आमचं काय म्हणणं नाही. आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहे. आमच्या घरी सगळे हा बरं ठीक आहे. तरी पण ना हे दंडकशाही करतात. आम्हाला शिवीगाळ करले. घरी येऊन मला दम दिलाय. मारण्याच्या भाषा करतात. माझ्या परिवारावर हल्ला. हा धनंजय मटाले का? धनंजय बळवंत मटाले हा म्हणला माझ्या भावाला मला म्हणला तुम्हाला घरात हागायला लावी, घरात मुतायला लावी म्हणला.
आपल्याला ती काय म्हणते विनंती केली त्याला आहे ना चान्स अजून मला काय ते आम्ही रोडवरून घेणार नाही सरळ आहे आम्ही आत्महत्या करू काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वाढवतो रोड करा आम्ही घरी जाळतो सगळे मरतो आम्ही माझं सांगतो तुम्हाला माझं नाव देवा मंडळी मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि एशियन अंडर-20 मध्ये भारताला रिप्रेझेंट केले मी आणि हे गावकरी मिळून आणि पैसे जोरावर एवढा अन्याय चाललाय इथं जुन्नर तालुक्यामध्ये अन्याय करायचं तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष जबाबदार याला आम्ही नाही जबाबदार. आम्ही वेळेवर सांगितलं तुम्हाला आम्ही सगळी कमिटी तंटामुक्तीमध्ये आरोप झाले पण तरी चालतील का? प्रेमात मिटवायचं का नाही मिटवायचं बघा नाही तर आपलं चला ऐका अहो तसे पण मेलं जमाय ना आम्हाला मारतायच ना तुम्ही दुसरं काय करताय आमचा माणूस मारला मग तंटामुक्तीमध्ये माझ्या बापावर जेव्हा हे झाले आरोप झाले तेव्हा तुम्ही कुठे गेलते? ऐका ना सर ऐका ना जमीन विकलेली ना त्यांनी पण मला आम्हाला त्याच्यात काही म्हणायचं नाही यायनं मागणी केली आम्ही आलो विचारलं सर सगळं ऐका ना जमिनीमधून काढून द्यायचं ठरलं पण होतं 4 बाबळी काढ 2 गुंठे 9 गुंठे जातील कोण म्हणलं असं? कोण काढून देणार होतं? कोण काढून देणार होतं? मिनिटाला बदलायचं कोण काढून देत त्यांनी होतं? पण जमीन आम्हाला विकलेली आहे ते खरेदी करण्यासाठी आली मग माझा पंचनामा का नाही करते मॅडम जवळजवळ 5-6 महिन्यांनी फिरत राहते केस माझे किती वेळेस आहे? तीन केस पंचनामा 4 वेळेस करून माझे गेला तुझा 3 अहो 4 महिने आम्ही लोक उसातून गेलोय आम्ही पेंडिंग आहे हे मंडल अधिकारी ना माझ्या अन्याय करतात अजिबात बोलायचं माझे 3 पंचनामे या मॅडमनी काय केले दादा मी याच्यावर आहे ना गुन्हा दाखल केला हा माणूस आहे ना कधी फोन करतो काही बोलतो काय बोलतो? माझ्याकडे कोणी- ऐक रे दयानंद ऐका पंचनामा का नाही माझं करते ऐकून ज्या विषयाशी निगडीत आहे तेवढं बोला आता हे प्रेमात मिटवायचे की नाही मिटवायचे नाही नाही माझं काय म्हणणं आहे हा रस्ता बघा तो म्हणतो हे आता बरं वादाचा रस्ता आता मिटवायचे की नाही आता हा जो अरे रस्ता दादा आपल्याला माझं ऐकतं खरं मग निकाल लागलाय ना हळूहळू बोला तुम्ही काय असेल ते घेत नाही तू काय म्हणतो तू मांड त्याला नको सांगू इकडे सांगायला वेळोवेळी स्टेटमेंट बरं का? बदलले ना तर काहीच ज्या रस्त्यावरून हा रस्ता दिलाय का? स्टेटमेंट ठाम पाहिजे तुमचं जे स्टेटमेंट आहे ते कोणाचंही असू शासकीय अधिकाऱ्यांचा असू किंवा तुमचा असू स्टेटमेंट ठाम पाहिजे आता ते म्हणते तुम्ही 5 वेळा वेगवेगळे स्टेटमेंट देताय अहो थांबे विषय एकत्र घेऊन बोलतात हे. या रस्त्याविषयी काय मला एवढं सांग बरं हा रस्ता कुठून मंजूर झालाय कसा झालाय मंजूर तेवढं सांगा मला कुठून आलाय कसा आलाय? तहसीलदाराच्या आदेशाने मंजूर कसा झालं. दिलाय आदेश आता तुम्ही तिथं जाऊन नोंद आहे ग्रामपंचायतीला अख्ख्या रस्त्याची नोंद त्या मालकांनी बरं करायची मुरम असती. कुठपर्यंत टाकले ते सांगतील ना ते ग्रामपंचायत नाही, नाही, किती? तुम्ही सांगा ना, नाही, तुम्ही मा- अध्यक्ष तंटामुक्ती. ऐकू, माझ्या तुम्ही ऐकून घ्या, ग्रामपंचायत तुम्ही एवढं- जबाबदार पदावर आहे ना, मी सांगतो ना. जबाबदार पदावर आहे. सांगतो ना. यांनी सांगावं निधी कुठून कुठपर्यंत टाकलाय ग्रामपंचायतीला मग आमच्या आधी झालेला आहे तो 10 वर्षापूर्वी रस्ता आमच्या आधी झालाय जिथपर्यंत ग्रामपंचायत जेवढा नोंद आहे तेवढा तोच खडीकरण झाला हा बघा असेल. आमच्या वरचा- अन्याय करू नका ऐका, तुमच्यावर नाही आमचा तळतळ घेऊ तुम्हाला अहो, काही भेटणार तुमच्या- नाही आम्हाला तळतळाची गरज आलं नाही. लक्षात तळतळाची गरज तळतळ म्हणजे म्हणून आमची केस पण यायला अहो, चालली का? तळतळाची गरजच नाही आमची रावशेठ काय झालं आपल्या विषयी राजू शेटला मध्ये ना घेऊ तुम्ही माझ्याशी चर्चा करा ना हा बरं बोला काय हा? काय हा काय जो- बोलतो विचारा हा जो रस्ता झालाय हा जो सुरेश मटाले तर हा त्या बंगल्यापर्यंत यांनी निधी टाकलाय असं मध्येच कसा निधी टाकला हा मग यांचा मध्ये निधी टाकलाय ना याची चौकशी मग पूर्ण का नाही रोड केला? चौकशी कोणी करायची बघा. मुळे मालकांनी नको करायला चौकशी मग तुम्ही टाकलं कसं काय असं? कोणी आम्ही नाही टाकला आमचे 10 वर्षापूर्वी तुमचा रस्ता झालेला आहे आमच्या पण तुम्ही सांगते का नाही मग आमचं माझ्या तुम्ही चौकशी करायला जाऊ तिथं तुम्ही सांगायचं ना मग ग्रामपंचायत तुम्हाला सांगितलं एकदा का रस्ता तुम्ही चौकशी करा अहो तुम्ही स्वतः म्हटले हा बोगस रोड आहे. हा, बरोबर ना पन्नाळकर साहेबांना तुम्ही बोगस म्हणले. ज्यावेळेस ऐका ज्यावेळेस रस्ता चालू होतो कुठून चालू होतो रोड पण चालू होतो रस्ता हा. का मध्ये चालू होतो मग हा जर रोड पासून रस्ता चालू झाला नाही मध्ये रस्ता झाला म्हणजे रस्त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं मग आमचा रस्ता अडवलाय ना कोणी कारण की मग तुम्ही त्यांनी हा, मग तुम्ही अडवलं ना हे तुमच्या वैयक्तिक भावकीतल्या वाढामुळे वैयक्तिकच काय? आम्ही हा सामायिक रोड आहे म्हणता ना तुम्ही आम्ही सामाजिक रोड आहे ना तुम्ही सामायिक म्हणता ना तुम्हाला कुठं बंद केलं जायला केलं नाही का ए, ते- आदेश दाखव आदेश दाखव हे कोर्टात केस चालू आहे. दंजेला बोलवा इकडे नाही नाही मग आता बोला ना आता बोला माझ्या आदेश आहे. केव्हा चालू आहे? तळपणी दंजी हा बघा हो दंजी तुम्ही जबाबदार पदावे अहो, तुम्हाला आहे ना सोडलं आम्ही. पाहिजे आम्हाला तर आपण सोबत न्याय मुद्दा कसा आहे. केला आम्ही पाहिजे न्यायाची हा? गरज बरं करतो. ज्या वेळेस 350 मुळे उसत वाढत होते वावरात तेव्हा पोलिसांनी तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुमचा विषय का? तुम्ही कडे काढून दिला तुम्ही तंटमुक्ती अध्यक्ष आहे ना तुम्ही इथून काढून द्या बघा रस्ता होता ना सार्वजनिक तुम्ही आता म्हणले सार्वजनिक रस्ता आहे रस्ता मग माझा अडवला कसं काय त्या टायमाला सरपंचाला सरपंच संबंध काय तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे सरपंच- तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय करता काही नाही ज्या वेळेसला दीड एवढा अन्याय केलाय ना
350 याचं मला नुकसान केलं. हा, मग हे मध्ये रस्ता अडव तुम्हाला आणि हो का? आपल्याला व्हिडिओ आहे. राखेल वाटलं आमच्या नाही नाही ऐकून घ्या. तुमच्या हे बघा, यांच्या या रस्त्याची केस या रस्त्याची वाद चालू आहे कोर्टात. आणि हे समोरचे शाहीला किसन मठाले याच्यामध्ये 8 दिवस सिद्ध करतात तो तिथे त्यांचा वैयक्तिक रोड आहे म्हणून ते तिथे आम्हाला आडीत आहेत. आणि आमच्या कोर्टात हे आदेश आहे. मशीन वळवली माझी पोलिसांना बोलायचं पुढचं असलं मागं पाठवले यांनी. माझं कुठे नाव आहे म्हणला 1.5 कोटीचं मशीन आणून सुद्धा यांनी माग पाठवले. आता हे स्वतः डावकर बाबा आहे. यांच्यावर आम्ही आहे ना ऊस काढलाय. यांनी आमचा रस्ता एवढा अडवला ना. अरे पण हा वैयक्तिक रोड आहे का? हा सार्वजनिक रोड आहे. बरं या रस्त्याला मला जर केलं नसतं ना तर मी त्याला रोड दिला असता. या रस्त्याला मला जो 700-800 फूट आणि लांबीला जो 7-8 फूट गेले ते रस्त्याची बघा बरं माहिती किती नुकसान झाले. ऑलरेडी मला पण क्षेत्र कमी आहे याच्यामध्ये. कारण की माझी मागणी त्याचप्रमाणे ही मॅडम पंचनामा करीत नाही. कधी बोलणार तुम्ही झाले कुठे गेले त्याला ना तुम्ही बोलून घेतलं मला तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्ही काय बोलत नाही. अहो बोलाय पाहिजे तुम्ही. ते म्हणजे सर बांधून रस्ता करता येतो. सर बांधाय ना अजून भरपूर सर बांधेल. सर्व नंबर ऐकून घ्या ना, सर बांधणी करतो त्याच्या नोटीस नंतर तुम्हाला आहे ना त्यांनी पुन्हा तुम्हाला भाऊसाहेब तुम्हाला पुन्हा पुढे अपील करायचं. 27 तारखेला तहसीलदाराला त्या जुन्या तहसीलदाराकडे अपील केलं. त्यांचं म्हणणं आहे हे सध्या असं आहे तसंच राहून द्या. 24 तारखेला आमचा निकाल झाल्यानंतर रोड करून द्या. या 24 मार्चला प्रांताकडे एवढं काय झालं तुम्हाला रोड करायची म्हणून 24 निकाल 24 लाईन जवळ आहे निकाल म्हणतात भाऊसाहेब. 24 जवळ निकालची प्रति ना प्रांताची निकाल नाही म्हणतात. कुठे तुमच्याजवळ तारीख आहे येणारी तारीख आहे. हा, त्याच्यात निकाल घेणार सागर कसं काय निकाल घ्यायचं मग कसं काय बोलायचं. आपल्याला ती काय म्हणते विनंती केली त्याला आहे ना चान्स अजून मला काय ते आम्ही रोड होऊन घेणार नाही. सरळ आहे. आम्ही आत्महत्या करतो. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाढतो रोड करा. आम्ही घरी जाळतो सगळे मरतो आम्ही. माझं सांगतो तुम्हाला. माझं नाव देवा मंडळी. मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि एशियन अंडर-20 मध्ये भारताला रिप्रेझेंट केले मी. आणि हे गावकरी मिळून आणि पैसे जोरावर एवढा अन्याय चाललाय इथं जुन्नर तालुक्यामध्ये. अन्याय करायचं तुम्हाला. तंटामुक्ती आयोगाचा स्वतः जबाबदार गेला. आम्ही नाही आम्ही वेळेवर सांगितलं तुम्हाला. आम्ही सगळी कमिटी काय सांगितलं तंटामुक्तीमध्ये आरोप झाले कुठे तरी चालतील का? प्रेमात मिटवायचं का नाही मिटवायचं बघा. नाही आपल्याला ऐका अहो तसे पण मेला जमाय ना. आम्हाला मारतायच ना तुम्ही. दुसरं काय करताय? आमचा माणूस मारला मग. काम झालं पाहिजे. अन्याय नाही होता. तंटामुक्तीमध्ये माझ्या बापावर जेव्हा हे झाले आरोप झाले तेव्हा तुम्ही कुठे गेलते? कारण की माझी मागणी त्याचप्रमाणे ही मॅडम पंचनामा करीत नाही. कधी बोलणार तुम्ही झाले कुठे गेले त्याला ना तुम्ही बोलून घेतलं मला तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्ही काय बोलत नाही. अहो बोलाय पाहिजे ते म्हणजे सर बांधून रस्ता करता येतो. सर बांधाय ना अजून भरपूर सर बांधेल. सर्व नंबर ऐकून घ्या ना, सर बांधणी करतो त्याच्या नोटीस नंतर तुम्हाला आहे ना त्यांनी पुन्हा तुम्हाला भाऊसाहेब तुम्हाला पुन्हा पुढे अपील करायचं. 27 तारखेला तहसीलदाराला त्या जुन्या तहसीलदाराकडे अपील केलं. त्यांचं म्हणणं आहे हे सध्या असं आहे तसंच राहून द्या. 24 तारखेला आमचा निकाल झाल्यानंतर रोड करून द्या. या 24 मार्चला प्रांताकडे एवढं काय झालं तुम्हाला रोड करायची म्हणून 24 निकाल 24 लाईन जवळ आहे निकाल म्हणतात भाऊसाहेब. 24 जवळ निकालची प्रति ना प्रांताची निकाल नाही म्हणतात. कुठे तुमच्याजवळ तारीख आहे येणारी तारीख हा, आहे. त्याच्यात निकाल घेणार सागर कसं काय निकाल घ्यायचं मग कसं काय बोलायचं. आपल्याला ती काय म्हणते विनंती केली त्याला आहे ना चान्स अजून मला काय ते आम्ही रोड होऊन घेणार नाही. सरळ आहे. आम्ही आत्महत्या करतो. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाढतो रोड करा. आम्ही घरी जाळतो सगळे मरतो आम्ही. माझं सांगतो तुम्हाला. माझं नाव देवा मंडळी. मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि एशियन अंडर-20 मध्ये भारताला रिप्रेझेंट केले मी. आणि हे गावकरी मिळून आणि पैसे जोरावर एवढा अन्याय चाललाय इथं जुन्नर तालुक्यामध्ये.
त्याच्यामध्ये घाण नाही करायचं हे तुम्हाला. तंटामुक्ती अध्यक्ष जबाबदार याला काय ते आम्ही नाही जबाबदार. आम्ही वेळेवर सांगितलं तुम्हाला. आम्ही सगळी कमिटी काय सांगितलं आम्ही जबाबदार नाही. तंटामुक्तीमध्ये एखाद्या आराम झाली पण तरी चालतील का? प्रेमात मिटवायचं का नाही मिटवायचं बघा नाही तर आपलं चला. आमचं भांडण नाही आहे, ऐका सगळ्यांना कुणी राखत होती सगळ्यांना आम्हाला तर काढू गरज आणि नाही. लक्षात तळतळी तळतळ म्हणजे म्हणून आमची केस अहो, तळतळीची गरजच नाही आमची. रावशेठ काय झालं आपला विषय? राजू शेटला मध्ये ना घेऊ तुम्ही माझ्याशी चर्चा करा ना. हा बरं बोला काय 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 बोल विचारा. हा जो रस्ता नाही हा जो सुरेश मटाले तर हा त्या बंगल्यापर्यंत यांनी निधी टाकलाय असं मध्येच कसा निधी टाकला हा मग यांचा मध्ये निधी टाकलाय ना त्याची चौकशी मग पूर्ण का नाही का रोड केला? चौकशी कोणी करायची? मुळे मालकाने नको करायला चौकशी. मग तुम्ही टाकलं कसं काय असं? कोणी आम्ही नाही टाकला. आमचे 10 वर्षापूर्वी तुमचा रस्ता झालेला आहे. पण तुम्ही सांगते का नाही मग आमचं माझ्या तुम्ही चौकशी करायला जाऊ तिथं. तुम्ही सांगायचं ना. मग ग्रामपंचायत तुम्हाला सांगितलं का हा रस्ता तुम्ही चौकशी करा. अहो तुम्ही स्वतः म्हटले हा बोगस रोड आहे. बरोबर ना पन्नाळकर साहेबांना तुम्ही बोगस म्हणले. ज्यावेळेस ऐका ज्यावेळेस रस्ता चालू होतो कुठून चालू होतो रोड पण चालू होतो रस्ता का मध्ये चालू होतो. मग हा जर रोड पासून रस्ता चालू झाला नाही मध्ये रस्ता झाला पाहिजे रस्त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं मग आमचा रस्ता अडवलाय ना. कोणी कारण की मग तुम्ही त्यांनी मग तुम्ही अडवला ना हे तुमच्या वैयक्तिक भावकीतल्या वाढामुळे वैयक्तिक कसं काय? आम्ही हा सामायिक रोड म्हणता ना तुम्ही. आम्ही सामाजिक रोड आहे ना. तुम्ही सामायिक म्हणता ना? तुम्हाला कुठं बंद केलं जायला केलं नाही का? ए, ते आदेश दाखव आदेश दाखव. कोर्टात केसच चालू आहे. दंजीला बोलवा इकडे नाही नाही मग आता बोला ना. आता बोला माझ्या आदेश आहे. स्थळपणी दंजी हा बघा हो दंजी तुम्ही जबाबदार पदावे तुम्हाला आहे ना सोबलं आम्ही. पाहिजे आम्हाला आपण सोबत न्याय मुद्दा कसा केला आम्ही पाहिजे. न्यायाचा हा? आवाज बरं करतो. ज्यावेळेस माझ्या 3.5 मुळे उसत वाढत होते वावरात तेव्हा पोलिसांनी तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुमचा विषय झाला. का? का नाही तुम्ही का नाही काढून दिला? तुम्ही तंटमुक्ती अध्यक्ष आहे ना तुम्ही इथून काढून द्या सरपंच सगळे होते, सरपंच. रस्ता होता ना सार्वजनिक कायला शेठ? तुम्ही आता म्हणले ना सार्वजनिक रस्ता आहे सरपंच रस्ता तुम्हाला अडवला कसं काय होते त्या टायमाला सरपंचाला तुम्ही सरपंच विचारलं. संबंध काय मग तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे सरपंच- तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय करता काय नाही ज्या वेळेसला दीड एवढा अन्याय केलाय ना 3.5 मुळे माणूस काय केले अडवला होता, या अडीचात. हा, मग हे मध्ये रस्ता अडव तुम्हाला आणि हो का? आपल्याला व्हिडिओ आहे. नाही नाही ऐकून घ्या. तुमच्या हे बघा, यांच्या या रस्त्याची केस या रस्त्याची वाट चालू आहे कोर्टात. आणि हे समोरचे शाहीला किसन मठाले याच्यामध्ये 8 दिवस सिद्ध करतात तो तिथे त्यांचा वैयक्तिक रोड आहे म्हणून ते तिथे आम्हाला अडीच आहेत. आणि आमच्या कोर्टात हे आदेश आहे. मशीन वळवली माझी पोलिसांना बोलता पोलिसांना सुद्धा मागं पाठवले यांनी. नाव आहे माझं कुठे नाव आहे म्हणला 1.5 कोटीचं मशीन आणून सुद्धा यांनी माग पाठवले. आम्ही आता लोकांना हातपाय हे स्वतः डावकर बाबा आहे यांच्यावर जो आम्ही आहे ना ऊस काढलाय. यांनी आमचा रस्ता एवढा अडवला ना. अरे पण हा वैयक्तिक रोड आहे का? हा सार्वजनिक रोड आहे. बरं ह्या रस्त्याला माझं जर केलं नसतं ना तर मी त्याला रोड दिला असता. या रस्त्याला माझा 700-800 फूट आणि लांबीला जो 7-8 फूट गेले ते रस्त्याची बघा बरं माहिती किती नुकसान झाले. ऑलरेडी मला पण क्षेत्र कमी आहे त्याच्यामध्ये. 3/2/2026 ला आहे ना माझं नोटीस काढलंय स्वतः तहसीलदार इथं पंचनामाला येणार आहे. तर हे मॅडमनी ना माझी केस जो 7-8 महिन्याची फिरवीत राहिली हा रस्ता चालू असतो. मी केस फिरवली नाही. तुमच्या इथं आल्यावर तुमची भांडणं होतात. अहो, भांडणं म्हणजे- दाखवायची पद्धत नाही, व्यवस्थित बोलायची मग पद्धत नाही. हे बघा हे असं यांचं बोलणं असतंय कसं करायचं आम्ही त्यांचा पंचनामा व्यवस्थित झालेला आहे. इथून आम्ही सगळं पंचनामा केलेला आहे. पंचनामा त्यांचा पण विषय ऐका 4 ते 5 वेगवेगळे विषय हे एकत्र वादाच्या रस्त्यावरून वादाचा रस्ता दिला यांनी. 5-5 विषय एकत्र घालतात. कधी इकडचं बोलतात कधी तिकडचं बोलतात कधी ते रस्ता झालेला बोलतात आहे पूर्ण बरं होऊ दे आता निकाल होऊ दे इकडचं आधी. बोलतात. आमचं काही म्हणणं नाहीये. ज्यानं अर्ज केला त्याचं माझ्या डॉक्युमेंट नुसार त्यानं रस्ता मागणी केलेला आहे. याने लिहून दिलेलं आहे. याच्या तारखा झालेल्या आहेत. तहसीलदारांना याच्या विरुद्ध निकाल सुद्धा दिलेले आहेत. हा आमचा विषय दीपक सगळे विषय एकत्र घेऊन बोलायचे याला काही अर्थ नाही. याच्या आधी तहसीलदारनी सुद्धा विषय एकत्र दीपक ऐक ना. ऐका साहेब आता हे जे आहे ना ए, पंचायती दीपक. अध्यक्षांना माहिती आहे. यांचा विषय मध्ये तुमचा वेगळा ए, विषय यांचे दीपक 5 विषय ऐक ना. पहिलाच मुद्दा आहे का एवढे माणसं भांडणं जमले ती माणसं जमले. पण मला काय म्हणायचं ह्या रस्त्याचा वाद चालू ऐक आहे. ना, तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली की नाही त्याच्या बदल्यात तो काय म्हणला मग जागेच्या बदल्यात जागा दिली नाही. तो सुद्धा मुद्दा मी याच्याकडे मांडला होता. अरे जागेच्या बदल्यात जागा घे पण जागा बघा, घे. आदेश कसा पण आदेश काय आम्हाला कळू द्या एकदा. तो समोर येऊ आणि ते तंटामुक्ती आदेश कुठे? आहे काय? इथे समोर आहे. हा, बोला बोला नाही, नाही, समोर आहे. बोलायला काही मी हाय इथं, बोला ना. समोर या ना तुम्ही इथे मॅडम तिथे उभा करा. हा, तर आता आदेश सांगा तुम्ही कसं केलंय कसं झालंय कारवाई सगळं काय केलं नाही नाही तुम्ही आधी मला एक सांग. तुझाच विषय आहे ना. तुला आदेश भेटला नाही का? मला आदेश भेटला नाही ही भेटला. पार्टी 2 मिनिटासाठी बाजूला ठेव. हे यांचं वावर आहे यांचा विषय थोडासा बाजूला ठेव. आपण इथून माझं पण जाणार ना. तुला आदेश माहिती तुला आदेश मिळाला नाही का तहसीलदार नाही, पण त्यांनी वाचून दाखवा मला. नक्की कारवाई कशी करायची कारवाई कशी करायची आम्हाला ते कळू द्या मग त्यानुसार आम्ही बोलतो ना.
असं नसतं एक रे. मुद्दा साहेब, एक हा, मिनिट एक मिनिट. यांचा विषय वेगळा आहे यांची साहेब बरोबर आहे. ऐका बरं का यांचं तुम्ही बाकीचं हे जबाब कोणी दिला? यांनी दिले. यांनी काय लिहिले?